नमस्कार. दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक खिचडी. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपल्याला एकच विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. पालक इथे मी साफ करून घेतला आहे. पालक कोवळा होता, त्याच्यामुळे वरचे देठ मी तसेच ठेवून दिले आणि हा पालक 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा धुतलेला पालक आपल्याला गरम पाण्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचं आहे. याला आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही. जास्त शिजवला तर याचा नॅचरली हिरवा रंग बदलतो आणि जास्त शिजल्यामुळे आपल्या शरीरासाठी जे पोषक घटक असतात ते सुद्धा आपल्या पाण्याबरोबर निघून जातात. आपल्याला हा नॅचरली हिरवा रंग तसाच ठेवायचा आहे, त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी पालक बॉईल करून घेऊया. चला तर आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता हा पालक एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण इथे बघू शकता पालकाचा रंग आहे तसाच आहे. याचा कलर बिलकुलसुद्धा चेंज झालेला नाही. आता हाच बॉईल केलेला पालक आपल्याला थंड पाण्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा. थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं तर याची जी शिजण्याची प्रोसेस असते ती थांबते. 2 मिनिटांसाठी या पालकला पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आणि 2 मिनिटं झाल्यानंतर हा पालक मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट बनवताना यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही, कारण पालकला मॉइश्चर असतं, त्यामुळे याला पाणी सुटतं. तर बघा आपली छानशी पेस्ट तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदूळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घालून घ्यायची. दोन्ही अगदी समप्रमाणात घ्यायचे. तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता. आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये 1 चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं. जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे. कांदा छान परतवून घ्यायचा. आता त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि वाफेवर कांदा शिजवून घ्यायचा. 2 मिनटं झाल्यानंतर त्यावरचं झाकण काढायचं. तर बघा आपला कांदा छान शिजलेला आहे. कांद्याला सोनेरी असा कलर आलेला आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता वाफेवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनटं झाल्यानंतर त्याच्यावरचं झाकण काढायचं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. ती आता या प्युरीमध्ये घालून घ्यायची. आता हे सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. लहान मुले पालेभाज्या खात नाहीत, अशावेळी अशा प्रकारची पालक खिचडी तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. ही पालक खिचडी लहान मुले अगदी आवडीने खातील, मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल. आता या खिचडीला वाफ येण्यासाठी यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं
आणि 2 मिनिटांसाठी मस्त अशी वाफ काढून घ्यायची. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे इतके तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा इतकं जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या घालून घ्यायच्या. त्यामध्येच 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या. आता ही गरमागरम अशी फोडणी आपण केलेल्या खिचडी भातामध्ये घालून घ्यायची आणि ही खिचडी मस्त अशी मिक्स करायची आणि मस्त अशी गरमागरम सर्व करायची. तर आपली पालक खिचडी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.